नमस्कार. मी आज छान मस्त असे मुगाचे लाडू बनवलेत आणि हिरव्या मुगाचे लाडू आरोग्यासाठी खूप छान असे फायदेशीर आहेत. भरपूर असे यामध्ये फायबर आणि प्रथिने असतात. त्यामुळे हे लाडू रक्तातली साखर नियंत्रणास आणते आणि पचनशक्ती सुधारते. आता इथे मी पाव किलो मूग घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून फडक्यावरती सुकत ठेवले होते पंख्याखाली आणि ते सुकल्यानंतर याला मी कोरडे असे भाजून घेतले. आवश्यक आहे ते ड्रायफ्रूट्स आपण इथे तुपात परतून घ्यायचे. डिंकसुद्धा मी घातला आहे. तर डिंक तुपामध्ये तळून घेतला आणि थोड्याशा तुपामध्ये आता आपण ह्याला जी ही पावडर केलेली आहे भाजलेल्या मुगांना, तर त्याची पावडर आपण तुपामध्ये परतून घ्यायची आहे. रवाळ असंही ठेवायचं आहे आपल्याला, कारण की हे रवाळ लाडू खूप छान लागतात दाताखाली आणि खायलासुद्धा खूप छान असे तयार होतात. तर मी हे तुपावरती परतून घेतलेत. खूप जास्त करपवलं नाही आहे. खमंग असा वास यायला लागला की मी हे काढून घेतलेलं आहे एका वेगळ्या भांड्यामध्ये. आता इथे मिश्रण आपलं कोमट करायला घेतलेलं आहे आणि जे ड्रायफ्रूट्स, मेथीदाणे आणि डिंक आपण तळून घेतलेला होता, ते आता इथे मी पावडर करून याच्यामध्ये घालते आहे. माझ्याकडे हा गूळ आहे, तर गूळ एकदम मऊ आहे, नरम आहे, तर तसाच मी चिरून घेतला आणि या कोमट मिश्रणामध्ये घातला आहे. तर कोमट असल्यामुळे मिश्रण गूळसुद्धा लगेचच मेल्ट झालेलं आहे. खूप जास्त तुपाची गरज नाही आहे इथे आपल्याला. कमी तुपात सुद्धा हे लाडू खूप छान तयार होतात. आवश्यकतेनुसार चवीसाठी मी इथे वेलची पावडर घातलेली आहे आणि आता हे लाडू बांधायला घेते. आता हे मिश्रण कोमट असल्यामुळे गूळ लगेचच मेल्ट झाला आणि लगेचच लाडू करायला घेतले. जर एकदा थंड करत घेतलं तर हे मिश्रण अगदी कोरडं होतं, खळखळीत मोकळं होतं, मग लाडू बांधता येत नाहीत. मग कोमट असतानाच हे लाडू तयार करायला घेतले. पाव किलोमध्ये जवळजवळ मीडियम साईजचे 15 लाडू तयार झाले आणि हे खूप छान असे हे लाडू हेल्दी आहेत आणि चविष्टसुद्धा लागतात. माझ्या काकांसाठी मी हे लाडू तयार केलेत, कारण की त्यांची शुगर वाढलेली असते. तर म्हटलं चला थंडीमध्ये त्यांना गोड असं काहीतरी खायला पण मिळेल आणि शुगरसुद्धा याने कंट्रोलमध्ये राहील. आवडले व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा.